श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, दर सोमवारी किंवा श्रावण महिन्यात आपण महादेवाची मनापासून पूजा करतो. शिवपिंडीवर दूध वाहतो, बेलपत्र ठेवतो, फुलं अर्पण करतो. पण पूजेच्या शेवटी प्रश्न पडतो, ही पानं, फुलं आणि वाहिलेलं दूध नंतर काय करायचं? फेकून द्यायचं का? घरात ठेवायचं का? आज आपण शास्त्र, परंपरा आणि विज्ञानानुसार याचं योग्य उत्तर पाहूया. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही भोलेनाथचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला पवित्र लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि आपल्या लाडक्या डिस्टिंक्ट भक्ती मार्ग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण मूळ विषयाकडे वळू. शिवपिंडीवर बेलपत्र, फूल आणि दूध वाहण्यामागचं महत्त्व. बेलपत्र महादेवाचं अत्यंत प्रिय आहे. त्रिदेवांचं प्रतीक. फुलांमध्ये विशेषतः कमळ, धतुरा आणि जाईजुई महादेवाला आवडतात. दूध शिवलिंगावर वाहिल्याने पाप नष्ट होतात आणि मन शुद्ध होतं. पूजेनंतर बेलपत्राचं काय करायचं? 1. फेकू देऊ नका किंवा पायाखाली पडू देऊ नका. 2. नदी, विहीर किंवा पाण्याच्या स्रोतात विसर्जन करा. 3. झाडाखाली ठेवणे, विशेषतः बेलाचं झाड, पिंपळ किंवा वड. 4. घरात जपून ठेवणे. वाळलेलं बेलपत्र घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतं. फुलांचं काय करावं? ताजी फुलं पुढच्या दिवशी पुन्हा वापरू नयेत. ती नदीत, तलावात किंवा झाडाखाली विसर्जित करावीत. काही जण फुलं वाळवून अगरबत्ती किंवा हवनात वापरतात. शिवपिंडीवर वाहिलेल्या दुधाचं काय करावं? 1. पवित्र मानलं जातं, त्यामुळे थेट पायाखाली जाऊ देऊ नका. 2. नदी किंवा झाडाला अर्पण करा. दूध झाडांच्या मुळाशी टाकलं तर तेही पूजनासारखंच मानलं जातं. 3. दूध पिणं टाळा, कारण ते पिंडीवर वाहिल्यानंतर आध्यात्मिक दृष्टिकोनातून सेवनासाठी योग्य नाही. 4. गोशाळेला द्या. काही जण हे दूध गायींना देतात, जे धार्मिकदृष्ट्या पुण्याचं काम आहे. शास्त्र आणि विज्ञान यामागचं कारण. पूजा साहित्य पवित्र मानलं जातं आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता विसर्जित करावं. दूध वाहिल्यानंतर बॅक्टेरियाची वाढ होते, म्हणून पिणं टाळावं. बेलपत्र आणि फुलं जमिनीत टाकल्याने मातीची सुपीकता वाढते. तर मित्रांनो, शिवपिंडीवर वाहिलेलं दूध, बेलपत्र आणि फुलं फेकून देऊ नका. ते नदीत, झाडाखाली किंवा गोशाळेत अर्पण करा. यामुळे पर्यावरणही सुरक्षित राहील आणि आध्यात्मिक पुण्यही मिळेल. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या डिस्टिंक्ट भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. धन्यवाद.